वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संत मुक्ताई, जोगाई आणि बाईगाई महिला हरिपाठ स्पर्धेचे आयोजन होणार आहे। या उपक्रमातून अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा प्रचार आणि सामाजिक जागृती घडवण्याचा परिषदेचा निर्धार आहे। या स्पर्धेच्या तयारीसाठी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे कार्यशाळा आयोजित झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी यशस्वी उपक्रमानंतर आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सशक्तीकरणासाठी हा नवा उपक्रम राबविला जातोय। गेलं पाहिजे आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे। या भूमिकेतून आम्ही म्हणजे मी विठ्ठल पाटील, डॉक्टर सदानंद मोरे, जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज, राज्यातील एक संत साहित्याचे आणि इतिहासाचे थोर अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाची गड परंपरा म्हणजे पंढरपूरला पिढ्यानपिढ्या 13वी पिढी 11वी पिढी संत नामदेवांचे वंशज, तुकोबरायांचे वंशज, नाथ महाराजांचे वंशज असतील किंवा त्यांच्या विचारांचे पाईक असतील, अशा मंडळींनी तिथं पंढरपूरला थांबून बैलगाडीतून जाऊन किंवा पायी जाऊन हे संत साहित्य जे आहे मानवतावादी, ते संत साहित्य समाजाच्या शेवटपर्यंत नेण्यासाठी काम केलं। ते फडब्रह्म आणि निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संत, या सर्वांनी हे साहित्य समाजामध्ये नेलं पाहिजे, समाजाला एक दिशा दिली पाहिजे। ह्या भूमिकेतून हे काम सुरू केलं। अशा सर्वांनी आम्ही एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद नावाची भूमिका काढायची, हे संस्था काढायची ठरवली। कुठल्याही गोष्टीला एक रिझन असतं। एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकदा संत साहित्य संमेलनामध्ये सांगितलं की या गाथा ज्ञानेश्वरी आमच्या पालखी सोहळ्यात ठेवण्यास पात्र नाही। आता त्यांच्या साहित्याचं आयुष्य 200 वर्ष, 250 वर्ष असेल आता, पण ह्या साहित्याचं आयुष्य हजारो वर्षापासून, 13व्या शतकापासून हे संत साहित्य लिहिलं गेलं। आणि हे साहित्य काय आहे नेमकं, तर पंढरपूर काय आहे, तर पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा आणि चरणी वाई भीमा उद्धरी जगा। तर पुंडलिकांना त्यांच्या काशीला जात असताना रस्त्यातल्या एका साधूंनी सांगितलं की हा लोहदंड घ्या, हा ज्या पात्रात नदीच्या बुडणार नाही तिथं तुम्ही आईवडिलांची सेवा करत बसा, आईवडिलांना घेऊन काशीला जाण्याची गरज नाही। ते परत आले, ते तिथं बसले नाही, ते बघत आले असं नदीच्या पात्रात वेगवेगळ्या। मग चंद्रभागेमध्ये तो लोहदंड म्हणजे लोखंडाचा असाही बुडला नाही। आजही तिथं एक 50 किलोची दगडाची नौका आहे की जी पाण्यावर तरंगते पुंडलिकाच्या मंदिरामध्ये, चंद्रभागेच्या पात्रामध्ये। तर तिथं तुम्हाला साक्षात भेटायला परमेश्वर येतील असं सांगितल्यानंतर ते तिथं आई वडिलांची सेवा करत बसले आणि भगवान कृष्ण तिथे भेटायला आल्यानंतर त्यांनी विटेवर उभा राहायला सांगितलं आणि सांगितलं की मी आई वडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत तुम्ही विटेवर राहा। आणि विटेवर उभा राहिल्यानंतर समचरण दृष्टीने राहिलेल्या परमेश्वराला सेवा झाल्यावर पुंडलिक भेटले आणि भेटल्यानंतर म्हणले, बोला देवा, आपण माझ्याकडे आला। ते म्हणाले, तुला काय पाहिजे माग। ते म्हटले, मला त्यातलं काही येत नाही, काहीतरी माग। मग ते म्हणाले, इथं येणाऱ्या सर्वांचा उद्धार कर। ते म्हणाले, मी पुण्यवान माणसांचा करेन। मग पुण्यवान माणसांचा नाही चालणार, म्हणजे सरसकट। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।